गाईज गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी मी आणि माझी आजी फोडत होतो बेलफळ. हे सगळे बेलफळ आहेत ते आजीने आता तोडले आहे आणि आता ती त्यातला सगळा जो गर आहे तो ह्या भांड्यात काढते. आणि आता मी सुद्धा आजीला मदत करते. महत्त्व हे आहे की हे पोटासाठी खूप चांगलं असते, त्याचबरोबर हे खूप थंड सुद्धा असते. बेलफळापासून मुरब्बा बनवणार आहे. हाय गाईज, हाय गाईज, मी बेलाचा मुरब्बा टाकणार आहे. मी आणि आजी. तू खेळ मग. आता गाईज आता शावी सुद्धा आम्हाला मदत करायला आली. शावी साखर आई बघा. इथे बस, इथे बस तू. मी सगळं हा थँक्यू, थँक्यू शावी. आई अजून टाकू. मी टाकते. टाक घे टाक. थोडीशी हां कमी करते. बघ बस झालं बस. मी टाकते आता. नाही बस होते शावी. टाकली ना आता तू. आता आम्ही या बेलाच्या घरात साखर टाकलेली आहे आणि आता पुढची प्रोसेस माझी आजी सांगणार. आई आता पुढे काय करणार आहे तू. जरा पाणी सुटलं, साखर टाकलं, थोड्या वेळानं मग शिजवून भरून ठेवायचं. म्हणजे ह्याला पाणी सुटल्यावर शिजवायचं. साखर टाकलेली आहे ना, मिक्स केलेलं आहे आता. हां थोडंसं पाणी सुटलं, साखरेचं पाक होते ना, पाक होते. थोडंसं गॅसवर ठेवायचं मंद आचेवर. गॅसवर ठेवून मग आपला मुरब्बा रेडी होतो. हो. थँक्यू आई. तर इथे शावी खाते आता चेरी. तिला आम्ही कॅडबरी दिली, आता म्हणते अजून कॅडबरी दे, पण आता कॅडबरी संपली होती म्हणून शेवटी तिला चेरी दिली. शावी काय खाते तू. चेरी खाते. ठेवू का. ठेव. आणि हा बघा तो आपला बेलाचा मुरब्बा. आता आजी तू यावर काय प्रक्रिया करणार आहे. काय करणार आहे तू यावर. हा बेलाचा मुरब्बा. हा थोडासा पाकळ झाला बरोबर मुरब्बा तयार होते. दोन्ही शिजवून ठेवायचे साखरेने. मग आपला मुरब्बा रेडी. अरे हे बघा आता आम्ही ह्याला गॅसवर ठेवून दिलेला आहे बेलाच्या मुरब्ब्याला. आणि आधी ह्याचा फायदा काय असतो ह्या मुरब्ब्याचा. मुरब्ब्याचा फायदा जुलाब झालं, उष्णता, पोटदुखी, हे खाऊन सरबत करून प्यायचं, नाही खाऊन पाणी प्यायचं. बरोबर किती जुलाब असलं तर थांबून जाते. उष्णता कमी होते शरीरातली. मग तर हा उन्हाळ्यात खूप फायद्याचा आहे. उन्हाळ्यात कधीही फायदा आहे. कधी खूप जुलाब लागलं, हे मुरब्बा खाऊन पाणी पिलं, याचं सरबत करून घेतले की ताबडतोब बसते. हे बघा हा तो मुरब्बा आहे. आता आई त्याला ह्या भरणीत भरणार आहे.